साबळे पाटील, आपण सकाळी ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी इथं आणलं होतं, आम्ही पोलीस स्टेशनला. काय काय झालं होतं जरा सविस्तरमध्ये सांगा. मुळातच मी सत्याग्रह मार्च घेऊन मुंबईला चाललो होतो आणि तिथून दिल्लीला जाणार होतो. तर त्या संदर्भामध्ये मी एकटाच जात असताना असंख्य लोक, महाराष्ट्रात ओळख असलेली आणि प्रेम असणारी लोक जमा होत होते. म्हणून पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यासारखं वाटलं, म्हणून त्यांनी मला पकडून इथं डिटेन केलं होतं. जवळजवळ 4-5 तासाच्या डिटेन नंतर सोडून देण्यात आलेलं आहे आणि पुढची दिशा आता आता इथून तुम्ही प्रवास चालू ठेवणार आहेत की तुम्ही तुमच्या घरी जाणार? नाही, ते आता डिटेन केलं म्हणजे त्यांना लिहून द्यावं लागतं, त्याशिवाय ते सोडत नाहीत. मग त्याच्यामध्ये त्यांनी पायी मार्च नाहीये, पण आपण मुंबईला जाऊ शकतो कारने वगैरे. लाईव्ह करतो. मुंबईहून दिल्लीला जावं लागेल. अक्षय सर, नमस्कार. आपण पाहताय टाइम्स ऑफ कुठेतरी. मी सध्या आंबी पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे. या ठिकाणी आपल्यासोबत रविराज साबळे पाटील आहेत, ॲडव्होकेट विलास पवार साहेब आहेत आणि सोबतच त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी आहेत. आंबी पोलिसांनी सकाळी कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून दिल्लीकडे चालत रूट मार्च करणाऱ्या रविराज साबळे पाटील यांना या ठिकाणी डिटेन केलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांची सुटका जी आहे ती आता पोलिसांनी केलेली आहे. नेमकं काय अटी आणि शर्तीवर या ठिकाणी त्यांची सुटका केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत रविराज पाटील आहेत. नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आलेलं आहे आणि तुमचा प्रवास यापुढचा कसा असणार? सत्याग्रह मार्च म्हणजे मी एकटा मुंबईच्या दिशेने दिल्लीला जाण्यासाठी निघालो होतो. तर पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अडथळा येत असल्याचं वाटलं, असं त्यांचं म्हणणं आहे. मी एकटाच चाललो होतो, त्यांनी अडवलं. तिथे 2-3 तास उभं राहावं लागलं. सकाळपासून उपाशीच आहे, पाणी वगैरे नव्हतं घेतलं, आत्ता पाणी पिलोय थोड्या वेळापूर्वी. तर पोलिसांनी इथं घेऊन आले आणि इथं आल्यानंतर जवळजवळ 3-4 तास थांबवून ठेवलं. त्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही पायी जाऊ शकत नाहीयेत. तर मग त्या हिशोबाने त्यांनी पायी न जाण्याच्या अटीवरती मला आता सोडलेलं आहे. आपल्यासोबत विलास पवार साहेब आहेत. नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही संविधानिक मार्गाने आणि शांतता मार्गाने रविराजजी चालले होते त्या आंदोलनाला प्रोटेक्शन किंवा आंदोलनाला एक पाठिंबा देण्यासाठी. लॉंग मार्च आपण जसं म्हणूया तसं त्यांचा एक आंदोलनाचा भाग होता आणि शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे दोन्ही अँगलनं दोघांची जबाबदारी आहे. जसं रविराजची जबाबदारी पोलिसांनी सांगितली, प्रशासनाने सांगितली, तसं प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे की बाबा असं जर एखादा व्यक्ती आंदोलन करत असेल आणि ते जर शांततापूर्व मार्गाने असेल आणि त्यांनी जर बाबा तो करत असेल तर त्या ठिकाणी अशा संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्याला वेगळ्या अँगलने न पाहता अतिशय समाजाची चांगली बाजू आतापर्यंत मांडत आलेत, ह्या बाजूने बघितलं पाहिजे. तसं ह्या पोलीस स्टेशनच्या प्रशासनाने बघितलेलं आहे आणि फक्त एक त्यांची पण जबाबदारी पोलीस प्रशासनाची की बाबा असं काय कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नये. कारण रविराज चाललेत म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम त्यांची काही सगळे त्यांना जो वर्ग आज फॉलो करतोय तो त्या ज्या ठिकाणी उभारते तिथे हजारो लोक जमा होत आहेत. प्रशासनाला असं वाटलं की बाबा भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये असा जर जमाव निर्माण झाला तर तो कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. या कारणास्तव त्यांनी काही काळापुरतं एक नजरकैद म्हणलं तरी हरकत नाही किंवा डिटेन म्हणलं तरी हरकत नाही आणि काही अटी व शर्तीवर त्या ठिकाणी आज त्यांची सुटका केलेली आहे. तर हे होते कायदेशीर सल्लागार म्हणून या ठिकाणी विलास पवार जे नामांकित विधिज्ञ आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि आपण पाहतोय रविराज पाटील यांचे जे समर्थक आहेत ते ठाण्याच्या बाहेर देखील या ठिकाणी आहेत. सोडायला आले होते.
त्या सोशल मीडियावर सगळे म्हणले की या म्हणलं त्याच्यामुळे आम्ही ते टेन्शन घेऊ नका. सध्या जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविराज साबळे पाटील हे तीनत्रस फाटा या ठिकाणाहून चालत ते रूट मार्च करत होते. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या मुर्दाड सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. मुर्दाड सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भीम. जय जय भीम. जय 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 भीम. जय भीम, जय भीम. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या मुर्दाड सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे या मुर्दाड सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. इन्कलाब जिंदाबाद. चला सोडलेलं आहे मुंबईला चालत न जाण्याच्या अटीवरती. काही नाही, आतमध्ये जाऊन बसलो होतो, मला कोणी काही केलेलं नाही. सगळे शांततेच्या मार्गाने आलेला आहात. आल्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. तुम्ही या लढ्यामध्ये सोबत उभे आहात पावसा पाण्यात एवढा. ही लढाई कशी पुढे न्यायची की आपण लवकरच कारण की पायी जाण्यासाठी त्यांनी निर्बंध लावले, कायदा आणि सुरक्षा कानून एकटाच जात होते तरी पण निर्बंध लावले होते. काय सरकार त्यांचे सत्ता त्यांची तुमच्या हाती आहे. तुम्हाला कोणी हातही लावू शकत नाही. जेव्हा तुम्हाला उचललं ना तेव्हा आपल्या पूर्ण फोन त्यावेळेला आपण तुमचा थँक्यू सो मच. आम्ही आतापर्यंत सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, पाणी पण पिलं नव्हतं. आता पाणी या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनासाठी आपल्या रविराज दादांचा पाठिंबा म्हणून या ठिकाणी ते मुंबईच्या दिशेने आणि तिथून पुढे दिल्लीच्या दिशेने चालले होते. परंतु या सरकारला च्या विरोधात, ज्या सरकारच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी सरकार करतोय. परंतु दादा, ज्या प्रकारे तुमच्यावर सकाळी वेळ आली त्या वेळेसाठी आपला सर्व परिवार या ठिकाणी, सर्व महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. आम्ही या ठिकाणी करमाळ्यावरून आमची टीम साडेची आणि गौऱ्याची या ठिकाणी उपस्थित राहिली आणि या ठिकाणी सकाळपासून आपल्यासाठी विद्यार्थ्यांचा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटणार नाही ही लढाई अशीच पुढे लढवल्या जाईल.